श्रोतेहो नमस्कार. कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत किशोरवयीन मुलींचं लैंगिक आरोग्य आणि भवितव्य याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांची ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत. आज या मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकणार आहोत. चला तर सुरुवात करूया मुलाखतीला. मॅडम, या अल्पवयीन गर्भधारणा जेव्हा एखाद्या मुलीला होते तेव्हा तिला कोणकोणते धोके असतात किंवा तिला काय काय त्रासातून जावं लागतं? जर एखादी मुलगी 18 वर्षापेक्षा अगोदर गर्भवती झाली असेल तर त्यावेळेला शरीर नक्कीच या माता होण्याच्या प्रोसेसला तयार नाही झालेलं आहे. त्यामुळे रक्तक्षय म्हणजे अनिमिया, ॲबॉर्शन, 9 महिने पूर्ण होण्याच्या अगोदरच प्रसूती होणे, बीपी अतिशय वाढणे ज्याला आपण प्रीक्लॅम्शिया असे म्हणतो, तसेच सिझेरियनची डिलिव्हरी, या सगळ्या गोष्टी खूप जास्त प्रमाणामध्ये वाढतात. तसेच मानसिक दृष्ट्या देखील जर ही अविवाहित असेल तर त्याचेही मानसिक दृष्ट्याही तिला फारच अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं. तर हे असे त्याचे धोके आहेत. अशी अल्पवयीन गर्भधारणा टाळण्यासाठी मुलींनी काय केलं पाहिजे? सर्वप्रथम तर मी तुम्हाला म्हटलं की ही सुरुवात शाळांपासूनच व्हायला पाहिजे. इनफॅक्ट घरातूनच व्हायला पाहिजे. घरातून थोडंसं लैंगिक शिक्षण हे कशा पद्धतीनं दिलं जावं तर त्याची सुरुवात आहे गुड टच बॅड टच इथपासून. मग त्यामध्ये आईचा समावेश आहे, मोठ्या बहिणीचा समावेश आहे. त्यानंतर शाळांमध्ये शिक्षिका, शिक्षक गुड टच बॅड टच बद्दल सांगतात. हे झालं पहिलं. त्यानंतर थोडंसं पुढच्या इयत्तेमध्ये त्यांना नेमकं मूल होण्याची प्रक्रिया प्राण्यांपासून ते मनुष्यापर्यंत कशी आहे हे समजतील आणि त्याचा घाण वाटणार नाही अशा भाषांमध्ये, साध्या सोप्या भाषांमध्ये समजून सांगितलं तर त्यांना एवढं जरी समजलं की मूल हे केवळ एकट्या मुलीतून तयार होत नाही, तर मुलगी आणि मुलगा जेव्हा एकत्र येतात तेव्हा मूल होऊ शकतं, ही भावना जरी त्यांना समजली तर पुढे त्या स्वतःच्या शरीराचं संरक्षण नक्कीच करू शकतात. अच्छा. जर एखादी मुलगी अल्पवयीन गर्भवती झाली तर काय केलं गेलं पाहिजे? ही गोष्ट बरेचदा ना अगदी आई वडिलांना सुद्धा खूप धक्कादायक असते. मुली कधीतरी अशा नात्यांमध्ये गुंततात, एकतर स्वतः गुंततात किंवा त्यांना फसवलं जातं, आमिष दाखवलं जातं किंवा त्या फसवल्या जातात आणि यामध्ये त्या वाहवत पुढे निघून जातात. जेव्हा त्या एका लिमिटच्या पुढे म्हणजे शारीरिक रिलेशनमध्ये जातात त्यावेळेला मुलींना समजत नाही की त्यांची पाळी तटते, म्हणजे कदाचित त्या प्रेग्नंट असू शकतात. म्हणजे त्यावेळेला त्यांना याची काहीही समज नसते की जर त्यांनी कोणतेही गर्भनिरोधक गोष्टी वापरल्या नाहीत तर त्यांना मूल राहू शकतं म्हणून. 2 ते 3 महिने गेल्यापर्यंत कदाचित आईच्याही लक्षात येत नाही की मुलीला पाळी आलेली नाहीये आणि त्यानंतर कुठल्या तरी सिम्पटम्समुळे, उदाहरणार्थ चक्कर येते किंवा अशा प्रेग्नन्सीच्या सिम्पटम्समुळे किंवा 4 महिने गेल्यानंतर कधीतरी पोट दिसायला लागतं. ह्या गोष्टीतून मग ती मुलगी गरोदर आहे हे निदर्शनास येतं. ज्या क्षणी ही गोष्ट समजते तेव्हा आई वडिलांना निश्चितच खूप जास्त धक्का बसतो, पण याच वेळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये समजूतदारपणा दाखवणं गरजेचं आहे. राग येतो कबूल आहे, पण त्यावेळेला शांतपणाने मुलीला समजून घेऊन आई वडिलांनी कुठेही दुसरीकडे न जाता योग्य त्या स्त्रीरोग तज्ज्ञांकडे जाणं खूप खूप महत्वाचं आहे. कधी कधी ह्या मुली आई वडिलांना न सांगता त्या युरिन प्रेग्नन्सी टेस्ट करतात, ती टेस्ट पॉझिटिव्ह येते आणि कुठून तरी गर्भपाताच्या गोळ्या आणून घेतात. हे तर पूर्णतः चुकीचं आहे, कारण क्वचित एखाद्या वेळेला तो गर्भाशयात नसून जर बाहेर असेल, ज्याला एक्टोपिक असं म्हणतो, त्यावेळेला ते अगदी पेशंटचं जीव घेणं सुद्धा ठरू शकतं. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा, अशा चुकीच्या मार्गाने गोळ्या घेतल्यानंतर गर्भपात अर्धवट होऊ शकतो, इन्फेक्शन होऊ शकतो आणि क्वचित प्रसंगी प्राण सुद्धा जाऊ शकतो. त्यामुळे असे प्रकार मुलींनी कधीही करू नयेत. आता पुढचा प्रश्न आहे की आता काय करायचे? तर सरकारी इस्पितळांमध्ये अशा मुलींना नक्कीच 100% मदत केली जाते. जेव्हा अशा मुली आपल्याकडे येतात तेव्हा एक महत्वाचं आहे, 18 वर्षापेक्षा लहान मुलगी असेल
तर कायद्याने सांगितलेले आहे की ह्या मुलीची पोलीस केस होणं गरजेचं आहे. म्हणजे आपण पोलिसांमध्ये ती नोंदणी करतो. म्हणजे आपण फक्त पोलिसांना इन्फॉर्म करतो, आपण FIR करत नाही. आपण पोलिसांना फक्त एक इन्फॉर्म करून ठेवतो की अशा अशा पद्धतीनं, म्हणजे ज्याला आपण मेडिको लिगल केस MLC असं म्हणतो. FIR म्हणजे गुन्हा दाखल होऊन पुढच्या सगळ्या गोष्टी होणं. पण आपण पोलिसांना सांगतो की अशी अशी मुलगी आमच्याकडे आलेली आहे आणि पोलीस मग पुढच्या योग्य त्या प्रोसिजर करतात. त्यानंतर 18 वर्षापेक्षा कमी वयाची मुलगी जर तिची इच्छा असेल की मला गर्भपात करून पाहिजे आहे, तेव्हा आपण तिच्या आईची किंवा वडिलांची संमती घेतो आणि तिचा गर्भपात योग्य त्या प्रकारे करून देतो. 18 वर्षापेक्षा मोठी मुलगी समजा अविवाहित असेल आणि तिचे असेच शारीरिक संबंधातून तिला जर मूल राहिलं असेल, अशा परिस्थितीमध्ये जर तिला पोलीस केस करायची असेल तर ती करू शकते, किंवा जर तिला करायची नसेल तर ही पूर्णपणे स्वातंत्र्य हे त्या मुलीला देण्यात आलेलं आहे. अच्छा, जर एखादी मुलगी अल्पवयीन गर्भवती आहे आणि ती तुमच्याकडे आली तर तुम्ही काय प्रोसेस करता? ज्या वेळेला ती मुलगी आपल्याकडे येते तर सर्वप्रथम आपण तिला काउन्सिलिंग करतो, समुपदेशन करतो. कारण आई, वडील आणि मुलगी अत्यंत दुःखी आणि बरेचदा पॅनिक अवस्थेमध्ये असतात की आता काय, लवकर आमच्या मुलीला मोकळं करून टाका. तेव्हा सर्वप्रथम आम्ही संपूर्ण प्रोसिजर समजावून सांगतो. ती किती आठवड्याची गर्भवती आहे हे आपण बघतो आणि त्यानंतर योग्य त्या पद्धतीनं तिचा गर्भपात करता येईल ती प्रोसिजर त्यांना समजावून सांगतो. आणि त्यानंतर आपण 18 वर्षापेक्षा कमी वयाची असल्यामुळे ही पॉक्सो नावाच्या कायद्याअंतर्गत, म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ चाइल्ड फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ऍक्ट, या अंतर्गत त्या गर्भाची तपासणी आपण DNA साठी सुद्धा पाठवतो. तर ही संपूर्ण प्रोसिजर साधारणपणे 2 ते 3 दिवसामध्ये होते. परंतु आपण ह्या संपूर्ण दिवसांमध्ये त्या मुलीला पूर्णतः कॉन्फिडेन्शियालिटी ठेवतो. म्हणजे तिचं जे नाव आहे ते कुठेही बाहेर पडू देत नाही. तसेच तिच्याबरोबर संपूर्ण सगळ्या बाकीच्या पेशंट सारखीच तिची सुद्धा वागणूक असते. त्यामुळे तिला असं वेगळं अजिबात वाटू देत नाही. अच्छा, आता आपल्या बोलण्यातून आलं की पोक्सो किंवा MTP ऍक्ट, या ऍक्टवरून याच्यावरती कारवाई केली जाते, जसे DNA टेस्ट केली जाते वगैरे. तर हे पोक्सो आणि MTP ऍक्ट हे गर्भपातामध्ये कसे काम करतात? पॉक्सो म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ चाइल्ड फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स. हा कायदा 2012 साली अस्तित्वात आला. या कायद्यामध्ये सगळ्यात प्रमुख गोष्ट अशी आहे की मुलगा किंवा मुलगी 18 वर्षापेक्षा लहान असेल आणि त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाला असेल तर त्यामध्ये निश्चितच शिक्षा होते. 18 वर्षापेक्षा कोणत्याही मुलीवर जर लैंगिक अत्याचार झाले असतील किंवा तिचे लग्न जरी झाले असेल आणि ती 18 वर्षापेक्षा लहान असेल तर तो कायद्याने पूर्णतः गुन्हा आहे. याशिवाय अशा मुलींना किंवा मुलींना पॉर्न पिक्चर दाखवणे किंवा त्यांचे लैंगिक शोषण करणे किंवा त्यांच्याविषयी त्यांच्याबरोबर कुठल्याही प्रकारे चित्र दाखवून किंवा आणखीन कोणत्याही प्रकारे कुठलेही असभ्य वर्तन करणे, हे सर्व पॉक्सो या कायद्याच्या अंतर्गत शिक्षेस पात्र ठरते. अच्छा, तसाच MTP कायद्याबद्दल आपण बोलत होतो, तर हा कसा काम करतो? बरोबर. MTP कायदा हा अतिशय महत्वाचा कायदा आहे, ज्याला आपण मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट असं म्हणतो, जो 1971 साली भारतामध्ये अस्तित्वात आलेला आहे. यामध्ये स्त्रियांना सुरक्षितपणे गर्भपात करून देण्याची मुभा आहे. त्यामध्ये अनेक क्लॉज आहेत, पण त्यातला सगळ्यात एक महत्वाचा जो आपल्या केसशी रिलेटेड आहे ते म्हणजे जर एखाद्या स्त्रीला रेपमधून म्हणजे बलात्कारातून किंवा नको असलेल्या संबंधातून मूल राहिलं असेल, ज्यामुळे तिचे मानसिक खच्चीकरण होत असेल किंवा शारीरिक खच्चीकरण होत असेल, अशा परिस्थितीमध्ये त्या मुलीला गर्भपात करून घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. हा गर्भपात आपण 24व्या आठवड्यापर्यंत करू शकतो. जर ती मुलगी आपल्याकडे 6 महिने म्हणजे 24 आठवड्यापर्यंत आली तर आपण तिला न्यायिक पद्धतीने कायदेशीरपणे गर्भपात करून देऊ शकतो आणि तिला पुढच्या सगळ्या पोलीस केस संदर्भात सुद्धा तिला गायडन्स किंवा मार्गदर्शन करू शकतो. मगाशी आपल्या बोलण्यात आलं की जेव्हा एखादी रेपची केस होते किंवा अल्पवयीन गर्भधारणा होते त्यावेळी पोक्सो किंवा MTP कायद्याच्या मदतीनं आपण 24व्या आठवड्यापर्यंत तिची अबॉर्शन म्हणू शकतो, आपण ते करू शकतो. पण एखाद्या मुलीला ही गर्भधारणा झालेली कळलंच उशिरा किंवा 24 आठवड्याच्या नंतर कळलं तर मग काय होतं पुढं?
बरोबर आहे. नियमाप्रमाणे 24 आठवड्यापर्यंतच MTP म्हणजे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी करू शकतो. 24 आठवड्यानंतर मात्र या गोष्टीसाठी आपल्याला टर्मिनेशन करता येत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आपण चाइल्ड वेलफेअर कमिटी, जी संपूर्ण प्रत्येक जिल्ह्यामध्ये असते, त्या कमिटीच्या लोकांना, त्या कमिटीच्या सदस्यांना आपण पत्र देतो की अशी अशी मुलगी आपल्याकडे आहे आणि त्यानंतर जर आई वडील तिची निगा राखण्यास शक्य असेल त्यांना, तर ती मुलगी आई वडिलांकडे राहते. किंवा असे काही आश्रम आहेत की ज्या आश्रमामध्ये त्या मुलीला आपण चाइल्ड वेलफेअर कमिटी थ्रू पाठवतो. तिथे 9 महिन्यापर्यंत तिची रेग्युलर तपासणी होते. 9 महिन्यानंतर जेव्हा तिची डिलिव्हरी किंवा सीझर होते तेव्हा ते बाळ चाइल्ड वेलफेअर कमिटी यांच्याकडूनच योग्य त्या ठिकाणी अनाथाश्रमामध्ये दिलं जातं आणि मुलीला परत आई वडिलांच्या स्वाधीन केलं जातं. या सगळ्या प्रोसेस टाळण्यासाठी, म्हणजे जसं मी म्हणाले, ह्या सगळ्या प्रोसेस मनाला अतिशय त्रासदायक असल्यामुळे मला अगदी सर्वांना कळकळून विनंती आहे की ह्या अगदी 6 महिन्यापर्यंत पुढे जातील गोष्टी इथंपर्यंत न करता शक्य तेवढ्या लवकरच समजल्या डॉक्टरकडे आलं तर फार बरं होईल. अविवाहित मुली किंवा अल्पवयीन मुली ह्या जेव्हा एखाद्या मुलाबरोबर यांचा शरीर संबंध होतो त्यावेळी त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? जसं मी म्हणाले की वयाच्या 18 वर्षाच्या अगोदर शारीरिक संबंध ठेवणे चुकीचेच आहे आणि ते कायद्याने देखील मान्य नाहीये. पण बऱ्याच गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात. तर समजा चुकून, आता हा जो रेडिओ हे जे प्रक्षेपण आहे, मला वाटतं सर्वच मुलींनी सुद्धा ऐकावं, मुलांनी सुद्धा ऐकावं. चुकून असा प्रसंग आला तर पुढील गर्भावस्था टाळण्यासाठी मुलांनी निरोधचा वापर करू शकतात किंवा मुलींना देखील गर्भनिरोधक गोळ्या सुद्धा वापरू शकतात. किंवा जर ज्या वेळेला मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे पाळीच्या दरम्यान अंडबीज फुटतं साधारणपणे 15व्या दिवशी, त्यावेळेला चुकून जर शारीरिक संबंध आले असतील तर इमर्जन्सी पिल नावाच्या सुद्धा गोळ्या आहेत. पण यातली प्रत्येक गोष्ट डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावी. कॉन्डोमचा वापर सगळ्यात स्वस्त, सगळ्यात सोपा आहे. त्यातून बरेचसे म्हणजे HIV, HBsAg जसे हिपॅटायटिस, जे सेक्समधून ट्रान्सफर होणारे आजार आहेत ते देखील होत नाहीत. तर ह्या गोष्टीची खबरदारी घेणं हे खूप महत्वाचं आहे. याचा अर्थ असा नाहीये की शारीरिक संबंध 18 वर्षाच्या अगोदर करावेत. मी त्याच्या पूर्णपणे विरोधात, म्हणजे हे कायदेशीररित्या गुन्हाच आहे. परंतु जर चुकून तसं घडत असेल तर मुलींनी स्वतःची ही काळजी घेणं खूप खूप महत्वाचं आहे. अच्छा मॅडम, आज तुम्ही आकाशवाणी सांगलीच्या स्टुडिओत आलात आणि इतक्या सेन्सिटिव्ह विषयावरती आणि इतक्या गरजेच्या असणाऱ्या विषयावरती इतकी छान माहिती दिली, त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद. श्रोतेहो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आत्ताच आपण डॉक्टर ज्योती रोकडे यांच्याकडून किशोरवयीन मुलींचं लैंगिक आरोग्य आणि भवितव्य याविषयी माहिती जाणून घेतली. आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांच्यासह मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. नमस्कार.